फक्त एक साधं पान, पण तेच भगवान शिवांना सर्वात प्रिय का? बेलपत्र अर्पण केल्यानं खरंच पाप नष्ट होतात की यामागे लपलंय एखादं गूढ वैज्ञानिक रहस्य? कैलास पर्वतावर भगवान शिव गहन ध्यानात लीन होते. देव, ऋषी आणि भक्त विविध फुलांनी पूजा करत होते, पण त्यांचं मन जिंकलं एका साध्या बेलपत्रा. बेलपत्राला 3 पाने असतात आणि 3 पाने फक्त पाने नाहीत, ती दर्शवतात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. काही ग्रंथामध्ये ही 3 पानं सत्व, रज आणि तम 3 गुणाचं प्रतीक मानले जातं. म्हणजे एक बेलपत्र अर्पण करणं म्हणजे संपूर्ण सृष्टीला नमस्कार करणं. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आलं. ते इतकं भयंकर होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं. विषाची जळजळ कमी करण्यासाठी देवांनी शिवजींना बेलपत्र अर्पण केलं आणि तेव्हापासून बेलपत्र शिवांना अत्यंत प्रिय झालं. पण फक्त अध्यात्मच नाही, विज्ञानालाही बेलपत्राचं महत्त्व मान्य आहे. बेलाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार बेल शरीर थंड ठेवतं, पचन सुधारतं आणि मानसिक शांतता देतं. शिवलिंगावर पाने आणि बेलपत्र अर्पण करण्यामागेही शरीर आणि मन शांत ठेवण्याचा संदेश लपलेला असू शकतो. शिवपुराणात सांगितलं आहे की भक्तिभावाने अर्पण केलेले एक बेलपत्रही भगवान शिव स्वीकारतात. त्यासाठी श्रीमंती लागत नाही, लागतं ते फक्त श्रद्धेचं मन. महादेवांना सोनं नको, त्यांना हवं असतं खरं भक्तीचं हृदय. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण कराल, तेव्हा फक्त एक पान अर्पण करू नका. तुमचा अहंकार, चिंता आणि नकारात्मकता देखील महादेवाच्या चरणी अर्पण. हर हर महादेव. जर तुम्हाला महादेवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.